विद्यार्थी मित्र हो, गेल्या वर्षी आपण इयत्ता 8वी इयत्तेमध्ये संस्कृत विषयाला आपण प्रारंभ केला. हे आपले इयत्ता 9वीचे दुसरे वर्ष. या 9वी इयत्तेमध्ये आपल्याला नेमके काय काय अभ्यासायचे आहे ते आपण आता पाहणार आहोत. गेल्या वर्षी इयत्ता 8वीमध्ये जी काही तुम्ही नाम, सर्वनाम, लकार, लट आणि लंगसारखे किंवा जे काही धातू तुम्ही अभ्यासले त्या सर्वांचे पाठांतर इयत्ता 9वी आणि 10वी या दोन्ही वर्षासाठी आपल्याला आवश्यक आहे. त्या सर्वांचे पाठांतर आपले महत्त्वाचे आहे. यावर्षीही आपल्या संस्कृत विषय पुस्तकाचे नाव आमोदहा असेच आहे. आता या पुस्तकामध्ये अभ्यास करत असताना, हा व्हिडिओ पाहत असताना आपले इयत्ता 9वीचे संस्कृतचे पुस्तक आपण समोर ठेवा. स्क्रीनवरती ज्या पानाचा फोटो आपल्याला समोर दिसतो आहे ते पान आपण कृपया उघडावे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून पुस्तकामधून जे काही सांगतो आहे त्याबद्दल आपण ऐकून घ्यावे. आता आपण आपल्या पुस्तकाची प्रथम अनुक्रमणिका पाहूयात. आपण आपल्या पुस्तकाची अनुक्रमणिका समोर ठेवलेली असेल तर आपल्या लक्षात येईल की या अनुक्रमणिकेमध्ये 4 मोठे चौकोन आहेत, मध्ये एक निळा चौकोन आहे आणि कडेला 2 पांढरे चौकोन आहेत. आता या वर्षभरामध्ये आपल्याला नेमकं आपल्या या विषयाचे काय काय अध्ययन करायचे आहे ते प्रथम तुम्हाला सांगतो. सुरुवातीचा भाग आहे तो रम्य संस्कृतम. या रम्य संस्कृतमध्ये एकूण 12 विभाग आहेत आणि या 12 विभागाच्या माध्यमातून आपल्याला व्याकरणाचाच भाग पाहायचा आहे. त्यामुळे हे 12च्या 12 भाग आपल्याला वर्षभरासाठी महत्त्वाचे आहेतच, शिवाय पुढच्या वर्षी 10वीसाठी देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यानंतर त्याच्या शेजारी असलेला विभाग आहे तो म्हणजे प्रथमम सत्रम. हा विभाग पहिल्या सत्रासाठी आहे. याच्यामध्ये काही गद्य आणि पद्य दिलेले आहेत, तर लेखन कौशलम भाग 1 आणि भाग 2 असा एवढा भाग हा पहिल्या सत्रासाठी आपल्याला अभ्यासासाठी दिलेला आहे. त्यानंतर मध्यभागी दिलेला निळ्या रंगामध्ये सुगम संस्कृतमचा भाग आहे, ज्याच्यामध्ये 1 ते 100 संख्या आहेत, चित्रपदकोश आहे आणि समयः म्हणजेच घटी किंवा वेळ हा भाग आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर पुढे आपल्याला आहे तो द्वितीयम सत्रम. याही भागामध्ये आपल्याला काही गद्य आणि पद्य दिलेले आहेत आणि लेखन कौशलम भाग 3 हा भाग आपल्याला दुसऱ्या सत्रासाठी येणार आहे. पुढचा मोठा घटक आहे तो म्हणजे भाषासूत्रम. या भाषासूत्रममध्ये 4 घटक दिलेले, ज्याच्यामध्ये इयत्ता 9वीमध्ये आपल्याला जी काही नवीन नामे, सर्वनामे, धातुसाधित अव्यय, लोट लकार, विधिलिंग लकारासारखे 2 नवीन लकार आपल्याला बघायचे आहेत. लृट लकारासारखा आणखीन एक लकार आहे. काही समास आहेत, धातूंचा दुसरा गट आहे, प्रयोग आहेत, म्हणजे अशा प्रकारचे आणि काही धातू साधित विशेषण आहेत. असाही काही व्याकरणविषयक अभ्यास आपल्याला या भाषासूत्राच्या माध्यमातून करायचा आहे. त्याचबरोबर 2 छोटे पांढरे चौकोन जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये अमरकोश, शब्दकोश आणि एका बाजूला परीक्षा प्रारूप आणि कृतीपत्रिकेचं स्वरूप, अशा पद्धतीने आपल्याला अनुक्रमणिकेमध्ये नेमकं काय अभ्यासायचं आहे ते दिलेलं आहे. त्या अनुक्रमणिकेत सुरुवातीलाच वर दिलेलं आहे किम अस्ति पुस्तके, म्हणजे या पुस्तकामध्ये काय काय आहे. आता या
सर्व घटकांपैकी प्रथम सत्राचा जो काही घटक भाग आहे तो केवळ प्रथम सत्रासाठीच असेल आणि द्वितीय सत्राचा जो भाग आहे तो द्वितीय सत्रासाठीच असेल. मात्र रम्य संस्कृतम, सुगम संस्कृतम, भाषासूत्रम आणि अमरकोशः हे जे 4 घटक आहेत हे संपूर्ण वर्षभरासाठी आपल्याला अभ्यासासाठी असणार आहेत. त्यामुळे त्यांचा अभ्यास आपल्याला वर्षभर करायचा आहे हे सर्व विद्यार्थ्यांनी कृपया लक्षात ठेवावे आणि त्या घटकाचा वारंवार अभ्यास करावा. या सर्व घटकांचा आपल्याला भाग 9वीला जितका महत्त्वाचा आहे तितकाच इयत्ता 10वीला देखील आपल्याला महत्त्वाचा आहे. आता आपण अनुक्रमणिका पाहिली. आता आपण पुढील भाग पाहणार आहोत. आता या पुढील भागामध्ये आपल्याला प्रार्थना पाहायची आहे. ही प्रार्थना केवळ कंठस्थीकरणासाठी आहे. पहिला श्लोक. अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थम पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. त्याचा अर्थही सांगून ठेवतो की सुरुवातीला याच्यात गणपतीचं नमन केलेलं आहे, गणपतीला वंदन केलेलं आहे. गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि म्हणूनच गणपतीला वंदन करताना सुभाषितकार म्हणतो की अभिप्सितार्थ सिद्ध्यर्थम. अभिप्सितार्थ याचा अर्थ सर्व काही आपली इप्सित म्हणजे आपल्या इच्छा, सिद्ध्यर्थम सफल करणारा. पूजितो यस्सुरासुरैः की जो सुर आणि असुर म्हणजे देव आणि दानव या दोघांकडूनही जो पूजला जातो, वंदनीय ठरतो असा असलेला सर्व विघ्न हरहा, सर्व संकटांचा नायनाट करणारा, सर्व संकटे दूर करणारा, तस्मै गणाधिपतये नमः. अशा ह्या गणाधिपती असलेल्या गणपतीला मी नमस्कार करतो असे म्हणून गणपतीला सुभाषितकार वंदन करतो. दुसरा श्लोक आपण बघूया. सर्वांना माहीत असलेलाच श्लोक आहे. या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावर दंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. आता यातूनही सरस्वती ही देखील बुद्धीची देवता आहे. म्हणूनच या श्लोकातून सुभाषितकार सरस्वती देवीला वंदन करतोय आणि तिचं वर्णन करताना तो असं म्हणतोय की हे सरस्वती तू कशी आहेस. तर या म्हणजे जी कुंदेंदू तुषारहार धवला. कुंद आणि इंदू असा त्याच्यामध्ये संधी आहे. कुंद हे छोटंसं नाजूक असलेलं एक पांढऱ्या रंगाचं फूल आहे. इंदू याचा अर्थ चंद्र. की हे सरस्वती तू कुंद फुलाप्रमाणे आणि चंद्राच्या पांढऱ्या शुभ्र त्याच्या असलेले जे काही किरण आहेत त्याच्याप्रमाणे असलेली शुभ्र वस्त्र परिधान करणारी गौरवर्णीय अशी तू आहेस. की जिच्या एका हातामध्ये वीणा आहे, एका हातामध्ये तिच्या दंड आहे. या दोन्ही गोष्टींनी ती मंडित याचा अर्थ शोभून दिसणारी. तसेच जी श्वेत पद्मासना म्हणजे पांढऱ्या रंगाच्या कमळावरती जिचं आसन आहे त्यावरती ती बसलेली आहे. त्याचबरोबर ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर. ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव, अच्युत म्हणजे विष्णू आणि शंकर यासारख्या सर्वश्रेष्ठ देवता देखील जिला सदा वंदिता नेहमी वंदन करतात अशी ही भगवती सरस्वती माम पातू. पातू याचा अर्थ रक्षण करणे. ती माझे रक्षण करो आणि निःशेष जाड्यापहा. जाड्य याचा अर्थ आपल्या बुद्धीचं असलेलं मंदत्व किंवा आपले अज्ञान. की अशी ही भगवती सरस्वती आमचे अज्ञान दूर करो
आणि आम्हाला ज्ञानप्राप्ती करो, अशा प्रकारे सरस्वतीची प्रार्थना यातून सुभाषितकाराने केलेली आहे. तिसरा श्लोक आपण बघूया. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आता याच्यामधून तिसरा नमस्कार केलेला आहे तो गुरुला, कारण गुरु आपल्याला अज्ञानरूपी अंधकारातून बाहेर काढतो आणि ज्ञानरूपी प्रकाशाकडे तो आपल्याला घेऊन जातो. म्हणून गुरुला यातून सुभाषितकार वंदन करतोय. अज्ञान तिमिरांधस्य, अज्ञानरूपी अंधकारातून आपल्याला गुरु ज्ञानांजन शलाकया, ज्ञानरूपी अंजन काडीने आपल्या डोळ्यामध्ये तो घालतो. त्याचबरोबर चक्षुः उन्मिलितम येन, आणि जो आपले डोळे उघडतो, कशाच्या रूपाने तर ज्ञानाच्या रूपाने, जो आपल्याला ज्ञानरूपी प्रकाश देतो आणि ज्ञानरूपी प्रकाशाच्या माध्यमातून जो आपले डोळे उघडतो, आपल्याला सर्व काही ज्ञान करून देतो. तस्मै श्री गुरवे नमः, अशा या गुरुला मी नमस्कार करतो, माझा नमस्कार असो, असे सुभाषितकार म्हणतो. चौथा श्लोक. काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी देशोऽयं क्षोभरहितः सज्जनाः सन्तु निर्भयाः. आता यातून इच्छा व्यक्त केलेली सुभाषितकारानं, काले वर्षतु पर्जन्यः, की वेळच्या वेळी योग्य वेळी भरपूर पाऊस पडावा. त्या पडलेल्या पावसामुळे पृथ्वी सस्यशालिनी, की ही पृथ्वी जी आहे, सस्य म्हणजे धान्य, शालिनी म्हणजे समृद्ध, की धनधान्याने ती समृद्ध होऊ देत. अयम देश हा क्षोभरहित, हा जो देश आहे त्यातला जो क्षोभ आहे, असंतुष्टता आहे, ती सगळी दूर होऊ देत. क्षोभरहित देश असू देत, सगळीकडे समाधानी वृत्ती असू देत. आणि त्याचबरोबर सज्जनाः निर्भयाः सन्तु, आणि सर्व सज्जन माणसं या देशामधली निर्भयपणे जगू देत, असू देत, अशा प्रकारच्या चांगल्या इच्छा सुभाषितकारानं यातून व्यक्त केलेल्या आहेत. पाचवा श्लोक आपण बघूयात. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. आता यातूनही सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना सुभाषितकाराने केलेली आहे. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सगळीकडे सर्वजण सुखी असू देत, सुखी होऊ देत. सर्वे निरामयाः सन्तु, सर्वांचं आरोग्य चांगलं राहू देत. सध्या आरोग्याची किती वाईट अवस्था संपूर्ण जगभर झालेली आहे, ती आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत. सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं, अशा प्रकारची इच्छा, सदिच्छा कवी सुभाषितकार व्यक्त करतो. सर्वे भद्राणि पश्यन्तु, भद्र याचा अर्थ मंगलमय, कल्याणकारी, की सर्वांनी भद्र पाहू देत, म्हणजे कल्याणकारी सगळीकडे दिसू देत, पाहू देत. मा कश्चित दुःख मापनुयात, कोणीही याच्यामध्ये दुःखी असू नये, कोणालाही दुःख प्राप्त होऊ नये, म्हणजे अशा प्रकारच्या मानवी कल्याणाची, सजीवांच्या कल्याणाची इच्छा सुभाषितकार यातून व्यक्त करतो आहे. की विद्यार्थी मित्र हो, या ज्या पाचही प्रार्थना आहेत त्यांचे अर्थही सांगितलेले आहेत, आणि या पाचही प्रार्थना कशा म्हणायच्या त्या चालीमध्ये म्हणून दाखवलेल्या आहेत. पुस्तक समोर ठेवून त्या दररोज पाठ करत चला, म्हणजे लवकरच हे पाचही श्लोक तुमचे पाठ होतील. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे, तो म्हणजे चित्रपदकोश. विद्यार्थी मित्र हो, चित्रपदकोश गेल्याही वर्षी आपण पाहिलेला होता. आता यावर्षी 9वीला जो चित्रपदकोश दिलेला आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे.
समोर काही चित्र आहेत आपल्या पुस्तकामध्ये. त्या चित्रांच्या खाली संस्कृतमध्ये त्यांना काय म्हणायचं त्याची नावं दिलेली आहेत. चित्र पाहून त्याला संस्कृतमध्येच काय म्हणायचं ते शब्द किंवा त्याचा अर्थ अक्षर ते थोडंसं लक्षात ठेवा. शब्दांचे उच्चार कसे करायचे ते इथे मी तुम्हाला सांगतो आहे. आपले पुस्तक जर समोर ठेवले तर ते चित्र पहा आणि त्याचे उच्चार कसे करायचे ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ऐका. तर असो, आपण पाहूयात आता सुगम संस्कृतचा भाग चित्र पदकोश. द्वारम रंगवल्ली पादकटः प्रधान कक्षः जवनिका पर्यंकः तल्पः उपधानम आच्छादकम समीकरः क्षालनयंत्रम पुष्पाधानी पाकशाला भोजनपीठम वायुचुल्लिः पात्रम दर्वी मिश्रकः स्थालिका कटः. पुढे आपल्याला भाग दिलेला आहे चित्रपदकोशाचा वृत्तयः म्हणजेच व्यवसाय. दंतवैद्यः परिचारिका वैमानिकाः अंतरालवीरः वैज्ञानिकः आरक्षकः तक्षकः कुंभकारः भारवाहः धीवरः आपणिकः सौचिकः तंतुवायः अभियंता पत्रवाहकः यानचालिका मालाकारः लेपकारः शिक्षकः पाचकः. पुढे आपल्याला काही क्रिया दिलेल्या आहेत, क्रियापद आहेत. त्याच्यामधून त्या क्रिया लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्यांना काय क्रियापदं वापरलेली आहेत तो भाग पाठ करायचा आहे. जृंभते, कासते, जिघ्रती, शृणोती, कृशती, निष्कासयती, मथती किंवा मथनाती, भिनत्ती, प्रक्षालयती, निष्पीडयती, पूटीकरोती, सीव्यती, अभिनयती, आलिखती, दर्शयती, खनती, अवसर्पती, उत्प्लवते, लंघते, टंकयती. विद्यार्थी मित्र हो, की हे चित्रपदकोश समोर चित्रे ठेवा, ती पहा आणि त्यांना संस्कृतमधून काय म्हटलेलं आहेत त्याचे उच्चार वगैरे आणि त्याचं लेखन पुस्तकाप्रमाणे व्यवस्थित करा. आता आपल्याला पुढील भाग पाहायचा आहे तो म्हणजे संख्या. गेल्या वर्षी तुम्ही 1-50 पर्यंतम म्हणजे 1 ते 50 या संख्या तुम्ही अभ्यासलेल्या होत्या. त्या तुमच्या पाठ असतील अशी अपेक्षा आहे. आता इयत्ता 9वी आणि 10वी साठी आपल्याला 1-शतम पर्यंतम संख्या म्हणजेच 1 ते 100 पर्यंत संख्या आहेत. त्याचं उच्चारण आणि त्याचं लेखन ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला संख्येच्या माध्यमातून आवश्यक आहेत. त्या दोन्ही गोष्टी आपल्या चांगल्या करा. लेखन कसं करायचं तर ते पुस्तकाप्रमाणे असावे. पुस्तकामध्ये ज्याप्रमाणे तो शब्द लिहून दिलेला आहे, तो अंक लिहून दिलेला आहे, तसेच आपले लेखन आले पाहिजे. आता या संख्यांचं उच्चारण कसं करायचं ते मी तुम्हाला एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. त्याप्रमाणे ते ऐकत ऐकत तुम्हीही 1 ते 100 पर्यंतच्या संख्या दररोज म्हणत चला. तर पाहूयात आपण संख्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34,
पंचत्रिंशत् षट्त्रिंशत् सप्तत्रिंशत् अष्टात्रिंशत् नवत्रिंशत् चत्वारिंशत् एकचत्वारिंशत् द्विचत्वारिंशत् त्रिचत्वारिंशत् चतुश्चत्वारिंशत् पंचचत्वारिंशत् षट्चत्वारिंशत् सप्तचत्वारिंशत् अष्टचत्वारिंशत् नवचत्वारिंशत् पंचाशत् एकपंचाशत् द्विपंचाशत् त्रिपंचाशत् चतुष्पंचाशत् पंचपंचाशत् षट्पंचाशत् सप्तपंचाशत् अष्टपंचाशत् नवपंचाशत् षष्टिः एकषष्टिः द्विषष्टिः त्रिषष्टिः चतुष्षष्टिः पंचषष्टिः षट्षष्टिः सप्तषष्टिः अष्टषष्टिः नवषष्टिः सप्ततिः एकसप्ततिः द्विसप्ततिः त्रिसप्ततिः चतुस्सप्ततिः पंचसप्ततिः षट्सप्ततिः सप्तसप्ततिः अष्टसप्ततिः नवसप्ततिः अशीतिः एकाशीतिः द्व्यशीतिः त्र्यशीतिः चतुरशीतिः पंचाशीतिः षडशीतिः सप्ताशीतिः अष्टाशीतिः नवाशीतिः नवतिः एकनवतिः द्विनवतिः त्रिनवतिः चतुर्नवतिः पंचनवतिः षण्णवतिः सप्तनवतिः अष्टनवतिः नवनवतिः शतम। विद्यार्थी मित्र हो, याप्रमाणे 1 ते 100 पर्यंत संख्या रोज म्हणा आणि लिहून काढण्याचा सराव चालू ठेवा। याचबरोबर खाली आपल्याला काही दिलेले आहेत मोठ्या संख्या। सहस्त्रम म्हणजे 1000, 10,000साठी अयुतम, 1 लाखसाठी लक्षम, 10 लाखासाठी नियुतम आणि 1 कोटीसाठी कोटीही। खाली एक श्लोकही दिलेला आहे, एकम दशशतम चैव सहस्त्रमयुतम तथा लक्षम च नियुतम चैव कोटीरर्बुदमेव च वृंदम खर्वो निखर्वश्च शंखः पद्मश्च सागरः अंत्यम मध्यम परार्धम च दशवृद्ध्या यथाक्रमम। आता एकक दशक शतक हे जसं आपण गणितामध्ये अभ्यासतो त्याचप्रमाणे एक वरती जवळपास परार्ध म्हणजे 17 शून्य देता येऊ शकतील इतक्या मोठ्या संख्या संस्कृतमध्ये मोजता येऊ शकतात, हे या भाषेचं असलेलं आणखीन एक वैशिष्ट्य आहे। त्याचबरोबर खाली एक त्याच पानावरती एक क्रीडा दिलेली आहे, संख्या अन्वेषणम, संख्या शोधायच्यात। समीपे विद्यमाने चतुष्कोणे एकतः शतपर्यंतम संख्या लिखिता सन्ति। 1 ते 100 पर्यंतच्या संख्या शेजारील चौकोनामध्ये दिलेल्या आहेत। एकहा गणः संख्यां वदती म्हणजे याच्यातून विद्यार्थ्यांचे 2 गट करायचेत। एक गण म्हणजेच एक गट संख्या सांगेल, अपरहा गणः चतुष्कोणे विद्यमानाम संख्याम अन्विष्यती, म्हणजे संख्या सांगत असताना शब्दरूपी संस्कृत संख्या सांगायची आहे। त्यांनी दिलेलं उदाहरण आहे यथा एकादश, मग एकादश म्हटल्यानंतर 11 या संख्येला तिथे गोल केलेलं आहे। याचप्रमाणे वेगवेगळ्या संस्कृतमधून संख्या सांगायच्या आणि त्यांना गोल करून त्या अन्विष्यती म्हणजे ओळखायच्या। याप्रमाणे संख्येविषयक असलेली जी काही क्रीडा आहे ती तुम्ही करू शकताल। असो विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 9वी मध्ये नेमकं काय अभ्यासायचं आहे त्याची अनुक्रमणिका पाहिली। पहिल्या प्रार्थनेच्या माध्यमातून 5 श्लोक पाहिले, चित्रपदकोशाच्या माध्यमातून काही चित्र पाहिली, काही वस्तू, काही वृत्तयः म्हणजे व्यवसाय, तर काही क्रिया आपण अभ्यासल्या। तसेच 1 ते 100 पर्यंतच्या संख्या आपण यातून अभ्यासलेल्या आहेत। या व्हिडिओ पुरता एवढाच भाग आपण यातून अभ्यासूयात। बाकीचा भाग पुन्हा दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभ्यासूयात। धन्यवाद।